आजारांच्या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून, ज्याला आपण पॅथी असं म्हणतो, मग आयुर्वेद असेल, होमिओपॅथी असेल, निसर्गोपचार असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून अशा आजारांवर उपचार केले जावेत ही अपेक्षा असते. आणि या अंतर्गतच आज आपण मूळव्याध या आजाराविषयी जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत आपल्या बीड येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नागेश चव्हाण. चव्हाण सर, आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार डॉक्टर, सुरुवातीला मला असं सांगा की मूळव्याध हा जो आजार आहे तो मुळाला होणारी व्याधी असं सर्वसाधारणतः म्हटलं जातं. नेमका आजार काय आहे? हा मूळव्याध असा आजार आहे की आपल्या म्हणजे संडासची जागा, थोडक्यात सांगायची म्हणजे त्या जागेवरच्या रक्तवाहिन्या फुगल्यानंतर आपल्याला संडास करायला जड जाते, त्याला मलावरोध म्हणतात. तर त्या गोष्टीला मूळव्याध असं म्हणतात. याच्यामध्ये शिरा फुगल्या जातात आणि कधी कधी ब्लिडिंग होण्याची शक्यता असते, रक्त सुद्धा पडायला लागतं, रक्त पडू शकते. मग अशा प्रकारे जर ह्या शिरा फुगत असतील, रक्तवाहिन्या फुगत असतील, तर त्याच्यामागे काही कारण नक्कीच असतील. नाही, आजकाल आता लोकांवर एवढा स्ट्रेस आहे, ताणतणाव आहे, डाएट वेळेवर होत नाही, उशिरा जागणं, सकाळी उशिरा उठणं आणि तंतुमय पदार्थ न खाणं, या गोष्टीमुळं आपल्या इंटेस्टाईनवर, आपल्या आतड्यांवर त्याचा परिणाम होतो. तंतुमय पदार्थ न खाल्ल्यामुळं त्याचं काही पचन व्यवस्थित होत नाही, पोट साफ होत नाही आणि नंतर मग असंच साचून राहतं आणि शेवटी त्याचं प्रेशर हे गुदद्वारावर येतं, जे आपल्याला कुंथावं लागतं. कुंथावं लागलं की त्या ठिकाणच्या शिरा ह्या फुगतात. ती पहिली स्टेज असते. अशा प्रकारे वेगवेगळ्या स्टेजेस मधून जाते ते. म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल की मूळव्याध हा आजार प्रामुख्यानं तुमच्या पचन शक्तीच्या व्यवस्थित काम न करण्यामुळे होणारा विकार आहे. किंवा वारंवार तुम्ही बसण्याचे काम करता, बैठे काम किंवा उभं राहण्याचे काम, स्ट्रेसचे काम, किंवा तुम्ही खाण्याकडे लक्ष न देता तुम्ही खाणं चालूच राहता आणि खाताना आणखी काय टीव्ही बघणं वगैरे, असे जे आहेत प्रोग्राम, त्याचे ते तुमच्या पचन संस्थेवर त्याचा परिणाम होतो. म्हणून तुम्हाला या गोष्टी करत असाल, जेवण हे निवांत करावं. सावकाश जेवावं हा त्याचा एक मेन उद्देश आहे. संतुलित आहार खावा, त्याच्यामध्ये दुसरा उद्देश आहे. आणि स्ट्रेस फ्री खावा. पुढचं काम उरकण्यासाठी जेवण कमी करून पळू नये, नाही, त्याकडे व्यवस्थितपणे लक्ष दिलं गेलं पाहिजे. हा जो पचन संस्थेचा विकार आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. परंतु या मूळव्याध आजाराची सर्वसाधारणतः लक्षणं, जसं रक्तवाहिन्या सुजणं, आणखी काय काय आहे? वेगवेगळे 4 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये त्याचे 2 वेगवेगळे नाव आहेत, एक स्त्रावी आणि एक शुष्क. अच्छा, स्त्रावी म्हणजे जिथून वाहत राहतं म्हणजे रक्त येत राहतं त्यामध्ये. आणि शुष्क मध्ये रक्त येत नाही आणि त्रास होतो. आणि ह्याचे 4 डिग्रीज आहेत. पहिल्या प्रकारामध्ये काय, तुम्ही संडास करताना शिरा फुगलेल्या त्या जागेवर येतात, संडास बंद झाले की त्या आपोआप जागेवर जातात. दुसऱ्या प्रकारामध्ये ज्या शिरा आलेल्या असतात त्या जागेवर राहतात. तिसऱ्या प्रकारामध्ये जागेवर आलेलं ते बोटाने मध्ये ढकलावं लागतं. आणि चौथ्या प्रकारामध्ये बोटाने ढकलून सुद्धा ते जात नाही, त्याला चौथा प्रकार म्हणतात. तिसऱ्या आणि चौथ्या प्रकारामध्ये ऑपरेशनची गरज असते, पहिल्या आणि दुसऱ्या प्रकारामध्ये ऑपरेशनची गरज नसते. मग समजा या आजाराची चिकित्सा करायची असेल, चिकित्सा म्हणजे डायग्नोसिस. ह्याच्यामध्ये आपल्याकडे पेशंट आलेला आहे, तो त्याची पहिली कंप्लेंट ही असते की मला संडास करणं जड जात आहे, पचन माझं व्यवस्थित होत नाही, माझं पोट साफ होत नाही, आणि सकाळी शौचास गेल्यानंतर व्यवस्थित न होणं, आपल्याला आल्यासारखे वाटते पण पूर्ण होत नाही, आणि ती जड जाते. आणि या गोष्टीमुळं तो परेशान झालेला असतो. आणि एक प्रकारचं मानसिक दडपण त्याच्यावर येतं संडासला जाण्याच्या ऐवजी. बरोबर आहे. तर या गोष्टीमुळे तो परेशान झालेला असतो. आणि मग ते वेगवेगळे दवाखाने, काही वेगवेगळ्या ठिकाणचे मेडिसिन, मग सुरुवातीला काही गावातले डॉक्टर, नंतर तालुक्याचे डॉक्टर, नंतर मग जिल्ह्याचे डॉक्टर, असे वेगवेगळे डॉक्टर. बरेच असंही लक्ष येतं, विशेषतः ग्रामीण भागामध्ये, की गॅरंटीड मूळव्याध बरे करणारे या नावाखाली बरेचसे डॉक्टर्स असतात, ज्यांचा डॉक्टर पेशंटशी सहसा काही संबंध नसतो. काही संबंध नसतो. असे काही बोगस डॉक्टर आहेत जिल्ह्यामध्ये. कुप्पा येथे मेडिकल ऑफिसर म्हणून काम करत असताना तिथला एक बोगस डॉक्टर होता. त्याने तर एवढं काही हे केलं होतं की पेशंट ट्रीटमेंट घेऊन घरी गेल्यानंतर इतकी आग झाली की तो पेशंट नंतर जेव्हा PSC मध्ये माझ्याकडे घेऊन आला, तर नुसतं मी तपासण्यासाठी असं बोट घातलं की तिथून ब्लिडिंग चालू झाली त्याची. काय एवढी अघोरी पद्धत आणि एवढ्या वेगळ्या पद्धतीनं तो माणूस असा पुढे यायचा आणि सरळ मागं जाऊन धडकायचा गुदद्वाराला. एवढी त्याची वेदना, ती भयानक होती, तीव्र वेदना होती त्यावेळेस, सहन करण्याच्या पलीकडची वेदना होती. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर या आजाराची चिकित्सा कशा प्रकारे केली जाते? यामध्ये आपल्याला हे लक्षणं तर माहिती आहेत. पेशंट सिम्पटम्स घेऊन येतो आणि त्या सिम्पटम
प्रमाणे तो सरळ सांगतो की माझं पोट साफ होत नाही, संडास व्यवस्थित होत नाही. बाकी गोष्टी तर नॉर्मलला असतात किंवा एखाद्या वेळेस स्ट्रेस फॅक्टर असेल तर हायपर टेन्शन वगैरे असू शकतं, बीपी वाढलेला असू शकतो. जनरल एक्झामिनेशन मध्ये त्या पेशंटच्या सगळ्या गोष्टी बीपी, पल्स, रक्तक्षय आहे का या गोष्टी सगळ्या बघून झाल्यानंतर लोकली त्या जागेची तपासणी केली असता ती जागा रेडिश दिसते, म्हणजे लालसर दिसते. त्या ठिकाणची जागा खाजवत राहते, बोटाने तो त्या ठिकाणी लाल लाल करून टाकतो आणि कोंब आलेले असतात, काही काही ठिकाणी मोड आलेले असतात, हे आपल्याला दिसतात. मोठे मोठे मोड आपल्याला ऑपरेशन करता येतात, पण बारीक बारीक मोड हे प्रायमरी स्टेजमध्ये असतात आणि त्याच्यासाठी ट्रीटमेंट पार्ट जो आहे तो लॅक्सेटिव्ह, म्हणजे संडास मोकळी होण्यासाठी जे औषधं असतं ते लॅक्सेटिव्ह घेतले की कमी होऊन जातं ते. आता आयुर्वेदामध्ये बस्ती नावाचा प्रकार आहे, ती घेतल्याच्या नंतर एकदम मोकळी संडास होती आणि त्यामध्येही बऱ्यापैकी पडून जातो, रुग्णाला बऱ्यापैकी आराम मिळू शकतो. काही डाएटमध्ये, काही आपल्या जेवणामध्ये असे काही पदार्थ आहेत, तंतुमय पदार्थ, ते खाल्ल्यानंतर एकदम संडास साफ होते, शौचास एकदम साफ होते. काही काही पदार्थ असे आहेत की ते आपोआपच जड करतात, समजा शेंगदाणे असतील, अशा प्रकारचे पदार्थ हे जास्त जडपणा आणतात, तर तसले पदार्थ टाळायला पाहिजे. आता आपण जर पदार्थ सांगितले, मूग, मसूर, शेपू, काय दोडका, मुळा, गाजर, पडवळ, दुधी भोपळा, सुरण, कारले, कोबी, कांदा, ह्याचा आहारात जास्तीत जास्त समावेश करायला पाहिजे. तंतुमय भाज्या आहेत, तंतुमय भाज्या त्यांचा अधिक वापर करायला पाहिजे. तूर डाळ असेल, चना डाळ असेल, उडीद, वाटाणा, शेंगदाणा ह्याचा वापर शक्यतो टाळावा. इडली, डोसा, दही, बिस्किटे, याचे मेदूवडा इत्यादी पदार्थ सुद्धा टाळावेत. जंक फूड टाळावा. शक्यतो वेळच्या वेळी जेवण करावे. धान्याच्या पिठामधील कोंडा चाळून काढायचा नाही. चपाती किंवा भाकरी हे कोंडा ठेवूनच करावी, किंवा मैदा हे बेसनापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळावे, म्हणजे मूळव्याधीच्या आजारापासून आपल्याला नक्कीच सुटका करून घेता येईल. ही झाली सर्वसाधारण पथ्य अपत्याची कल्पना आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून. पण याशिवाय अशा प्रकारचा आजार होऊच नये यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये सकारात्मक परिणाम, वेगळा बदल कसा करता येईल? बदल म्हणजे एक स्ट्रेस फॅक्टर तुम्ही मनावरचा काढून टाकायला पाहिजे. काही आसनं आहेत, त्या आसनाचा यूज करायला पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याकडे वज्रासन आहे, पद्मासन आहे, शवासन आहे, पवनमुक्तासन आहे, पश्चिमोत्तासन आहे, कुर्मासन आहे, शलभासन आहे. याचा खूप फायदा होतो याच्यामध्ये, म्हणजे आसनं केल्याचा खूप फायदा होतो. आणि तुमची पॉझिटिव्ह थिंकिंग तुमच्या शरीरावर पूर्ण इथून तिथून तुमच्या प्रत्येक पेशीवर काम करत असते. पॉझिटिव्ह थिंकिंग नसेल, निगेटिव्ह थिंकिंग असेल तर त्या माणसाला 100% त्रास होणार. आणि आपण आता प्रत्यक्ष व्यवहारात जर बघितलं तर पोट साफ असणारा माणूस सापडणार नाही, कठीण आहे. त्याच्या मागे ही अशी सगळ्या प्रकारची कारण आहेत. एक तर म्हणजे मनावर ताण तणाव असणं, दडपण असणं, आणि दुसरं तुमच्या स्वतःच्या आहाराकडे लक्ष न देणं, पथ्याचा विचार न करणं. याशिवाय आणखीन असे काही विशिष्ट व्यसन वगैरे काही लोकांना असतात, त्याचा काही परिणाम अशा प्रकारच्या काही लोकांना तंबाखू खाल्ल्याशिवाय शौचास येतच नाही. मला हेच विचारायचं. किंवा काही लोकांना स्मोकिंग करावी लागते, तेव्हा एकदम मोकळी हे होते. ते एक सायकोलॉजिकल फॅक्टर आहे ऍक्च्युअली, त्याचा आणि ह्याचा काही संबंध नाहीये. मूळव्याध होण्यासाठी तुमच्या रोजच्या सवयी जबाबदार आहेत. त्याच्यासाठी तुम्ही स्मोकिंग केलं किंवा तुम्ही निकोटीन युक्त काही खाल्लं तर त्यांनी कमी होतं असं नाही, पण त्या माणसाचे मानसिक समाधान म्हणजे किंबहुना असं म्हणावं लागेल की एकीकडे तुम्ही स्वतःच्या मानसिकतेसाठी अशा प्रकारची व्यसनं करता आणि व्यसनांच्या साह्याने नवे आजार स्वतःला जडवून घेत राहता. बरोबर, कॅन्सर सारखे आजार त्याच्यामुळे होतात. ह्याच्यामध्ये नागकेशर चूर्ण लोण्याबरोबरच घेतलं तर त्यांनी बरं का गुणकारी आहे ते. आणि आपल्याकडं जर समजा मलाविरोध असेल, तुम्हाला जर मूळव्याध असेलच तर त्रिफळा किंवा एरंडेल तेल किंवा सोनामुखी किंवा बहावा इत्यादी औषधाच्या तज्ञाच्या सल्ल्याने उपयोग करावा. रक्ती मूळव्याधी म्हणजे ज्याच्यामध्ये रक्त येतं अशासाठी निरंजन फळ आहे एक, ते 1 पाऊण पेल्या पाण्यामध्ये रात्री भिजत घालावं. सकाळी ते फळ त्याच पाण्यात कुस्करून ते पाणी प्यावं आणि सकाळी व संध्याकाळी 2 वेळेस केलं की मूळव्याधीपासून मुक्तता होण्याची शक्यता जास्तीत जास्त वाढते. एक ताक हा विषय आहे. ताक हा इंद्राला सुद्धा दुर्मिळ होता, तर ती ताक म्हणजे अमृत आहे आपल्यासाठी. ताक आपल्या शरीरामध्ये एखाद्या वेळेस आपण काही गोळ्या औषधी खाल्ल्यामुळं जर आपल्याला लूज मोशन्स चालू झालेली असतील आणि आपण ताक पिलो, त्याच्यामुळे फरक पडतो. तक्रारिष्ट या औषधाचा मूळव्याधीत उत्तम गुण येतो. आणि सीड्स बात एक आहे. सीड्स बात म्हणजे याला ह्याच्यामध्ये म्हणतात अवगाळा स्वेद, अर्थात आधुनिक शास्त्रानुसार केले जाणारे सीड्स बात. यामध्ये मूळव्याधीची जी जागा असते त्या ठिकाणी सूज आलेली असते सारखी कोंथून. तर सीड्स बाथ मध्ये कोमट पाणी 43 डिग्री पर्यंत नेऊन 15 ते 20 मिनिटं जर बसलात तर एकदम सूज कमी. निसर्गावस्थेत बसायचं आणि फरक पडतो, बिलकुल चांगला फरक पडतो. आणखी पूर्वीच्या काळी आणि आताही काही लोक बिबाचा यूज करतात. बिबा
मूळव्याधी, त्याला भल्लातक म्हणतात. तर ह्या बिबामुळेही बऱ्याच लोकांचा फायदा होतो. मूळव्याधीचं प्रमाण कमी होतं, पण बिबामुळे बऱ्याच लोकांना ॲलर्जी असते, म्हणून मग ते डॉक्टरांना विचारूनच त्याचा फायदा घ्यावा. दुसरा कुटज म्हणजे कुड्याच्या सालीपासून तयार केलेला औषध आहे, यामध्ये तेही खूप फायदेशीर आहे. आयुर्वेद शास्त्रामध्ये भेषज म्हणजे औषध, क्षार, अग्निकर्म आणि शस्त्रकर्म हे 4 चिकित्सा प्रकार आहेत. तर ह्या चिकित्सा प्रकारामध्ये आपण मूळव्याधावर त्याचा उपयोग करू शकतो. आपण आधी सांगितल्याप्रमाणे पहिल्या आणि दुसऱ्या अवस्थेत मूळव्याधीचे मोड असताना औषधी चिकित्सेचा उत्तम गुण येतो. ज्या कारणामुळं मूळव्याध होते अशा कारणांचा त्याग करणे हे खूप महत्वाचं आहे. आयुर्वेद शास्त्रामध्ये यास निदान परिवर्जनम असे म्हटले जाते. शौचाच्या वेळी कुंथणे टाळावे. पूर्वीच्या काळी लहानपणी आठवड्यातून 1 वेळा एरंड तेल कोऱ्या चहाबरोबर किंवा दुधाबरोबर घेण्याची पद्धत होती. त्यामुळे पोट साफ व्हायचं आणि शरीरातील दोष शरीरातून बाहेर टाकले जात. सध्याच्या काळात पोट व्यवस्थित साफ न होणारा माणूस तर सापडणं कठीणच आहे. पण आता औषधी चिकित्सेतही रुग्णाला स्त्रावी मूळव्याध आहे की शुष्क आहे हे बघणे खूप महत्वाचे आहे. कारण आयुर्वेदानुसार दोन्ही मूळव्याधीचा प्रकारात वेगवेगळी चिकित्सा करावी लागते. बरं डॉक्टर, मला एक छोटीशी शंका अशी विचारायची की आपण बऱ्याचदा वेगवेगळ्या जाहिराती पाहतो माध्यमातून, मग दृकश्राव्य माध्यम असेल, श्राव्य माध्यम असेल, प्रिंट मीडिया ज्याला आपण म्हणतो म्हणजे वर्तमानपत्रासारखं माध्यम असेल, यात असं असतं की अमुक हे चूर्ण घ्या आणि मग तुमच्या पोटाच्या सगळ्या तक्रारी आपोआप दूर होतील. हे कितपत खरं आहे? एकतर मेडिकल एथिक्स मध्ये जाहिराती करून प्रॅक्टिस करणं ह्या गोष्टीवर बंदी आहे. जो माणूस सांगतो की माझ्या औषधामुळं 100% मूळव्याध बरा होतो, त्या माणसाची क्वालिफिकेशन काहीच नसते. आता आमच्याकडं आयुष डिपार्टमेंटमध्ये आयुर्वेद म्हणा किंवा होमिओपॅथी म्हणा किंवा युनानी म्हणा किंवा निसर्गोपचार किंवा योगा ह्या 5 प्रकारच्या पॅथी आहेत आणि त्या पॅथीचे तज्ञ डॉक्टर उपलब्ध असतात आणि ते एवढं मन लावून ट्रीटमेंट देतात. काय झालेलं आहे की ॲलोपॅथी यूज केली जाणारी एक पॅथी आहे आणि आपल्या भारतामध्ये सर्वात प्राचीन अशी जी पॅथी आहे ती आयुर्वेद आहे. आणि आयुर्वेदाचा दुसरा एक काय फायदा असा आहे की साईड इफेक्ट नाहीत आणि ट्रीटमेंट कोर्स जो आहे तो थोडासा लेंदी आहे. आणि अॅक्यूट डिसिजेस मध्ये ॲलोपॅथी लवकर फास्ट काम करते, पण त्याचे साईड इफेक्ट आहेत. बरेचसे लोक असे काही भरोसा असणार आहेत की नाही मला ॲलोपॅथी नकोच, थोडासा वेळ लागला तरी चालेल पण आयुर्वेदिक उपचार घ्यायचा आहे. म्हणजे अशा प्रकारच्या व्याधी समूळ नष्ट करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार आणि आपल्या भारताची ती खूप प्राचीन अशी आयुर्वेद अशी एक प्राचीन पॅथी आहे आणि त्याचा उपयोग जास्तीत जास्त लोकांनी करायला पाहिजे. अच्छा, म्हणजे डॉक्टर मला आता शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की आपण सिव्हिल सर्जन जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून बीड इथं काम करता. आपल्या सोबत अनेक दवाखाने आहेत, काही तुमच्याकडे असतील, काही जिल्हा परिषदेकडे असतील, काही प्रायमरी हेल्थ सेंटर असतील, काही ग्रामीण रुग्णालय असतील. अशा वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये अशा प्रकारच्या आजारांवर औषधोपचार होऊ शकतो का? आपल्याकडे ट्रीटमेंट चालू आहे. खूप लोकांना आपण ट्रीटमेंट दिलेली आहे. आता बीड जिल्हा रुग्णालयामध्ये एक फुल फ्लेज आपलं आयुष डिपार्टमेंट आहे. यामध्ये आपल्याकडं आयुर्वेदिक स्पेशालिस्ट हे जिल्हा आयुष अधिकारी डॉक्टर मिथुन पवार आहेत. दुसरे डॉक्टर सचिन वारे म्हणून आहेत, ते होमिओपॅथीचे आहेत. डॉक्टर कदम आहेत, त्या आयुर्वेदिक स्पेशालिस्ट आहेत. युनानीच्या मुखफरा मॅडम आहेत. मसाजिस्ट म्हणून लिमकर आहेत. मसाज आपल्या इथं व्यवस्थित केली जाते, शिरोधारा व्यवस्थित केली जाते. आपल्या इथं एक फुल फ्लेज असं एक डिपार्टमेंट आहे. कम्प्युटराइज सिस्टीम आहे. दर महिन्याला आढावा घेतला जातो ह्याचा आणि एक चांगली एक आपल्या इथं सुरुवात झालेली आहे. आणि आपल्या फ्युचरमध्ये काही आयुर्वेदिक झाडाची आपण लागवड करून त्या आयुर्वेदिक झाडांच्या औषधाचा उपयोग आपण पेशंटवरती इथल्या इथं करणार आहेत. आणि ह्याच्या पुढचंही सांगायचं म्हणजे आपण जसं आता विचारलं की जसं ग्रामीण रुग्णालय आहे किंवा उपजिल्हा रुग्णालय आहे, स्त्री रुग्णालय आहे, तर प्रत्येक ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय ह्या ठिकाणी आपण आयुष डिपार्टमेंटमध्ये डॉक्टरांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आपण डॉक्टरांना योग्य तो उपचार देत आहोत. आणि सध्या ओपीडी चांगली वाढत आहे. लोकांचा कल त्या बाजूला खूप वाढत चालला आहे. अतिशय चांगली गोष्ट आपण सांगितलीत. मला वाटतं आपल्या सर्व श्रोत्यांना या सगळ्या माहितीचा निश्चितच चांगला उपयोग होऊ शकेल. आणि मूळव्याधीसारख्या आणखी काही जटिल आजार असतील तर त्यासाठी आपले रुग्ण पेशंट्स नक्कीच या आयुष डिपार्टमेंटशी संपर्क साधतील. आपण दिलेल्या माहितीबद्दल आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं डॉक्टर नागेश चव्हाण आपलं मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील आयुष कार्यक्रमांतर्गत मूळव्याध या आजाराबद्दल माहिती देत होते बीड येथील सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक
डॉक्टर नागेश चव्हाण. आयुष विभाग सिव्हिल हॉस्पिटल बीड यांनी प्रायोजित केलेला